हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत खारी गवार. खारी गवार म्हणजे याच्यात आपण शेंगदाणे खोबरं काहीही टाकणार नाही आहे, कांदा टोमॅटो वगैरे. तर इथे मी अर्धा किलो गवार घेतली, जी मी निसून पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेली आहे. असं केल्यामुळे आपल्याला शिजताना गवारीमध्ये पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही. त्यामुळे कमीत कमी 10 मिनिटं तरी पाण्यात गवार भिजत ठेवा. इथे मी घेतलेल्या 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्ही जितकं तिखट खाता त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घ्या. आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेणार आहे मिक्सरला. हे पहा, इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे. त्या लोखंडी कढईत मी 1.5 चमचा तेल घातलेला आहे. आता आपण टाकणार आहे ह्याच्यात थोडीशी जिरी मोहरी. चिमूटभर हिंग. आता आपण जिरी मोहरी छान तडतडू देणार आहे. हे पहा, जिरी मोहरी छान तडतडलेली आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे कढीपत्ता. आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये जी हिरवी मिरची आणि जो लसूण आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे, पाणी न घालता घेतलेला आहे, तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर लसूण आणि मिरची करपून जाईल. आता आपण ह्याच्यात गवार टाकायची आहे. आता निथळलेली गवार टाकायची. आता आपण हे मिक्स करून घेऊया गवार छानपैकी. ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बाकी काहीही टाकायची ह्याच्यात आवश्यकता नाही आहे, कारण ही खारी गवार आहे. हे पहा, आता गवारीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता ही गवार आपण हाय फ्लेम वरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. हाय फ्लेम करायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. गवार करपणार नाही, काळजी करू नका, कारण त्याच्यामध्ये आपण गवारीत पाणी असतं, तर ते पाणी सुटेल आपण मीठ टाकल्यामुळे. त्यामुळे गवार करपणार नाही, काळजी करू नका. फक्त 5 मिनिटं हाय फ्लेमवर ठेवायचं आपल्याला. हे पहा, 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूयात गवार. बघू शकता तुम्ही, गवार अजिबात खाली चिकटलेली नाहीये, कारण ही माझी लोखंडी कढई आहे ना, नॉनस्टिक सारखीच आहे. अजिबात ह्याच्यात भाज्या चिकटत नाही. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हिला मीडियम टू लो फ्लेमवरती 5 मिनिटं शिजू देणार आहे. हे पहा, आता लो फ्लेमवरती मी 5 मिनिटं गवार शिजवलेली आहे. आपल्याला पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे गवारीमध्ये. जर तुम्ही पाणी टाकलं तर भाजीची चव
व्यवस्थित लागणार नाही. हे पहा, तुम्ही बघितलं, गवार आपली आता शिजून झालेली आहे. 10 मिनिटातच ही गवार तयार होते, जास्त वेळ लागत नाही. आणि कवळी गवार आहे तर पटकन शिजलेली आहे. ही पहा, ह्या शेंगा आहेत ना, अशा खाली थोड्याशा अशा कॅरेमलाइज झाल्यात ना, ह्या खूप छान चवीच्या लागतात बरं का. ज्या तळाच्या असतात ना, थोड्याशा हलकेशा ब्राऊन होतात, त्या खूप छान लागतात चवीला. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा ज्या ब्राऊन होतात ना थोड्याशा, त्या खूप छान लागतात. आता आपण ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपली भाजी तयार आहे. तुम्हाला जर असं वाटलं की भाजी नाही शिजली आहे तर अजून 5 मिनिटं पण तुम्ही ठेवू शकता. पण ही गवार शिजलेली आहे पूर्णपणे 10 मिनिटात. आपण झाकण ठेवून शिजवल्यामुळे, त्याला गवारीच्याच पाण्यात शिजवल्यामुळे ती पटकन शिजते आणि चवही छान लागते. आता ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली गवारीची भाजी तयार आहे. कशी दिसतीये ना, टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी. जर तुम्हाला माझी मस्त अशी गवारीची भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.